असा मनाला एक तुझीच आस सावली शोधते तुझ्या सावलीत सर्व दूर तुझे आणि फक्त तुझेच वास. Sugree, Kishkinda, Vidya Pramana Madhura
त्या मारी तुझ्या प्रश्नांना उत्तर देण्यापेक्षा तुला फटके दिले बरे.
विसरू कशी तुला मी, रोमा रोमात स्पर्श तुझा, एक एक आसवात माझ्यातून आणि एक एक आठवात स्वर्ग तुझा.
रावणाच्या एंटरटेनमेंट मध्ये डिस्टर्ब करण्याची हिंमत कशी झाली तुझी? मी हनुमान रामाचा मित्र सीतावरीचा शोध घेण्यासाठी आलोय. म्हणे हनुमान रावणाचा घेतला सगळ्या जगाने रचका आणि सीतेला शोधायला पाठवलं हनुमान पुस्तक. मी की कोण तुला लवकरच कळेल. आता आणि सीतावरीला रामाकडे पाठव, नाहीतर परिणाम बघायला तयार. कोण परिणाम भोगतोय ते दाखवतो. पकडायला याला आणि सांगू नका. सगळ्या गोष्टी झाल्या का? तर सीतावरीचा शोध, लंकेचा मॅप आणि रावणाची सिक्युरिटी 3 in 1 काम फत्ते. माझा निरोप दिलास का रे सीतेला? कशी आहे माझी सीता? फर्स्ट क्लास. आय मीन फर्स्ट क्लास स्टार्ट्स फ्रॉम माय कॅप. तुझा निरोप मी दिला आणि तुझ्यासाठी मी निशाण. आणि काय म्हणाली रे माझी सीता? म्हणाली लंकेत माझा टाइमपास होत नाहीये, लंकेला जरा फायदा झाला विसरू नका. दादा जास्त विचार करतो आपण आता जाऊया लंकेला आणि त्या रावणाचा खात्मा करून टाकूया. दुसरी सगळी शस्त्र करूया आणि निघूया लगेच. आपण लंकेला जाणार कसं? अरे प्लेन बुक करू शकतो ना. नको नको, त्याच्या क्रूज निघूया. मी ऐकलंय खूप मज्जा असते क्रूजवरती. मस्त खायला काय झालंय? एवढी शस्त्र घेऊन विमानाने जाता येईल का? आणि त्या कार्निवल क्रूजचं काय झालं ठाऊक आहे ना तुला? त्यापेक्षा आपण एक ब्रिज बांधू इथून लंकेपर्यंत. खूप आयडिया. माझ्या मित्राची ब्रिज कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. तो आपली नक्की मदत करेल. त्याला 2-3 टर्नाके दिले की आपलं काम झालं. चलो लंका. Here we come. छोटे बॉस काय खबर आहे सांगा. बॉस तो राम आणि लक्ष्मण जबरी मोठी टोळी घेऊन लंकेत घुसले. फुल टू बँड वाजवला आपला. सरकार आता लंकेचं काही खरं नाही. अरे आठ म्हणे लंकेचं खरं नाही. आत्ता जातो आणि डॅडला सांगतो. त्यांनी कुंभू काकाला जागं केलं की राम आणि त्याची टोळी पत्त्यासारखी उडून जाईल. रामाच्या लोकांनी फोटो जुलाई केली आहे. ऍड मधली बायको जिद्दी बॅड से परेशान तशी कपड्यांची दनादन जुलाई करतात की तशी. घोरतोस कसला घोड्या? उठ. अरे हो समजा त्या कान्याला पाठव.
करण्याला विरोध नाही. चल त्याला उठवायचा प्रयत्न कर. माणसाला झोपेतच टपकवण्याचे 101 तरीके. असा प्रोग्राम आपण करतोय का? त्या राम आणि लक्ष्मणचा गेम करायचं ठरलं ना आपलं. तू नको डोकं चालव, मलाच काहीतरी विचार करू दे. असं काय करता येईल जे कुंभकर्ण पटकन होईल? त्या बबऱ्याच्या टपरीवरचा चहा. तसाही जागा असताना पाण्याऐवजी बांधा भरून चहाच पीत असतो. तो खिशात गेला मुळाच पाहिजे. जा त्या बबऱ्याच्या टपरीवरचा चहा घेऊन ये जा. जागो 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 सुबह हो गई, जल्दी चलो चाय ठंडी हो गई. जागो 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 सुबह हो गई, जल्दी चलो चाय ठंडी हो गई. मुर्गा बोले कुकड़ू हुआ सवेरा तो एक काम पे जाना देरी हो गई. निकल पड़ी. जागो 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 सुबह हो गई, जल्दी चलो चाय ठंडी हो गई. दिवाळा निघण्याची वेळ आली आहे. अरे त्या रामाने फुलटू किऑस्क करून ठेवलाय. आपल्या गँग मधल्या बऱ्याचशा लोकांना टक्कर नाही. माझ्या जीवावर टपलाय, पण मी सोडणार नाहीये त्याला. चांगलाच धडा शिकवणार आहे. मी तुला जाऊ नाही देणार दादा. मी नाही जात तुझे. पाठवतोय त्याला मारायला. मारायला मला? माझी झोप कुठे पूर्ण झाली अजून? झोपेचं काय? तू त्याला मार आणि वाटल्यास तिथेच झोप ना. डोडी बरं ठीक आहे, तू त्याला मार, घरी ये आणि आरामात हात पाय घेऊन पलंगावर झोप. नो डील, नो डील. बरं, तू त्याला मार, घरी ये,
ए, याच्या फक्त साईज मध्ये नाही नावात पण दोन दोन माणसं आहेत उभा आणि कर्ण मला ना तुमच्या फालतू प्रश्नांची उत्तरं द्यायला वेळ नाही काय. एक तर तिच्या आईला रामाने झोप फोडली आहे माझी. अरे तुला दादाशी लढण्याच्या आधी आमच्याशी फायटिंग करायला लागेल, कळलं? हो आमच्याशी. अरे थांबा, याचा काळ जवळ आलाय. यमदूत तिच्या भोवती फिरताय. त्याला माझ्याशी लढायचंय तर मी तयार आहे. बोल कुंभकर्णा, कसा लढतोस? आईला तुमच्यापैकी हाच एक हुशार दिसतोय. ठीक आहे, चालतात. हो कुस्तीला तयार.
ऍथलेटिक मुलगा असताना जर रामाला तुम्हाला चॅलेंज करायला लागलं तर माझा काय उपयोग? सांगा ना. काय प्लॅन आहे तुझा? पण त्यांचा शक्तीने नाही, युक्तीने गेम करायचा. युक्तीने? हा, युक्तीने. तुम्ही तो जो जिताबाई सिकंदर पिक्चर पाहिलाय की नाही? त्याचप्रमाणे आपण शर्यतीत कपट करायची. इकडे त्यांनी खचकन गिअर बदलला की तिकडे पचकन ब्रेक फेल. हा शब्द रामाचा बेटा. ऐकास होऊन जाऊ दे शर्यत. होऊन जाऊ दे. या लक्ष्मण मग राम मग राम राम. अरे मगाशी कांदा वगैरे काढताना त्या हनुमानाने सगळे कांदे खाऊन टाकले. आपल्याला सीपीआर द्यायचा का? गुड आयडिया. तू कांदे खाल्लेस ना, तूच सीपीआर दे. शपथ आहे मी. मैं कौन हूँ? मैं कहाँ हूँ? कांद्याचं मंडई चालू आहे का? तुमच्याकडे कांदे विकणार आहेत क्या? आणि परत कांद्याचा आवाज दे बाबा. इथे कांद्याची त्याला भजनं सांगतो. मेरे भाई माझी बॉस बॉस, बेकार वाईट खबर आहे. काय रे? काय झालं? बॉस, इंद्रजीत बॉस. काय? काय झालं इंद्रजितला? त्या लक्ष्मणानं छोट्या बॉसचा पत्ता कट केला. नहीं, अब मैं उनको नहीं छोड़ूंगा. राम, अपने आखिरी दिन गिनना शुरू कर दो. जो डर गया समझो मर गया. ऑल इंडिया की लाइन पर सिंग बीबी पे डाला हमने लोग तेरा साउंडिंग बीबी बॉडी स्टील टेस्टिंग बीबी नरम नाइलॉन स्ट्रिंग बीबी पैर दर्द खाती कसुके कदर. राम, कुठे आहेस तू? बाहेर ये. तुला खल्लास करून टाकतो.
हवी काढ मॅच जिंकून टाकू. सीता सीता
कुस्तीपासून मस्तीपर्यंत कसलाच नाही बांधा. प्रेक्षकांना हसवणं आमचा एकच धंदा. आता स्वागत आमच्या बिनधास्त परफॉर्मन्सचे. निरंजन गोप, श्रेयस पारनेरकर, गजानन परांजपे, आसिफ आंबेकर. त्यांनी हसवलं, त्यांनी रडवलं. अरे पण रामायण यांनीच तर घडवलं. मंडळी आता जोरदार टाळ्यात स्वागत करूया. कसं रामायण असं रामायणाच्या क्रिएटिव्ह टीमचे योगेश कुलकर्णी, भूषण नाविदेकर, विद्येश कोंगे, सुजित पाटील, सुनील दे. प्रेम तर कधी संग्राम यांचे शब्द हात हलवणे, यांची नजर हात अंगार. जोरदार टाळ्यात स्वागत करूया आमच्या मुख्य कलाकारांचे. सिद्धेश भांबे, अमोल देशमुख, रुपाली चौकीचे. हॅलो. सर्वप्रथम सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार की तुम्ही आमचा इतका 2 तासाचा कार्यक्रम शांतपणे ऐकून घेतला. आणि आम्हाला करताना जितकी मजा आली, आय होप की तुम्हाला बघताना तितकीच मजा आली असेल. मला मी खूप काय बोलायचं ठरवलं पण मी नर्वस. 6 महिन्यापूर्वी डोक्यात एक फक्त थॉट आले ना की असं काहीतरी करायचं. आणि त्या एका थॉटपासून 2 तासाच्या प्रोग्रामपर्यंत त्याचं रूपांतर करायचं ही सगळं श्रेय आमचं क्रिएटिव्ह टीमचं आहे. 6 महिने ते दिवस रात्र लिटरली त्याच्यावर काम करत आहेत. आणि मी प्रत्येक क्रिएटिव्हच्या प्रत्येक माणसाच्या एक ओळख करून द्यायची गरज नाही, कारण की बॉलिवूडच्या भाषेमध्ये उनका नाम ही काफी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सगळे त्यांना ओळखतात आणि एकाच नाव देतो की यू नो व्हॉट यू वर्क डन. सो मी त्यांचं घेणार. आणि तो 2 तासाचा जो प्रोग्राम तयार झाला त्याला इतर सगळ्या टेक्निशियन्सनी त्याला स्पाइसअप केलं आणि या इथल्या सगळ्या कलाकारांनी ते तो तुमच्यापर्यंत पोहोचवला. तर सगळ्यांसाठी मी थँक्यू म्हणणार नाही, कारण की वी आर लाईक फॅमिली. पण आय गेस एक त्यांच्यातली एक असं म्हणून त्यांचं कौतुक नक्की करीन, कारण की त्यांनी किती खर्च घेतले मी स्वतः बघितलेलं आहे. तर त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या. ओके, अजून काही लोक जे इथं स्टेजवर नाही आहे आणि त्यांचा आमच्या इतकाच ह्याच्यामागं सहभाग आहे ते म्हणजे आमचे सगळे फॅमिली मेंबर्स, आमच्या स्पाउसेस. कारण की त्यांनी सिंगल हँडेडली, मला आता दिसतंय माझ्या स्पाउसचं, सिंगल हँडेडली हाऊस फ्रंट आणि किड्स फ्रंट हँडल केला. त्याच्यामुळे आम्ही सॅटर्डे आणि संडे पूर्ण डिव्होट करू शकतो प्रॅक्टिसला. सो ते ऑल्सो डिझर्व लॉट ऑफ. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, अख्ख्या KR टीमतर्फे ऑस्टिन मराठी मंडळाचे मनपूर्वक धन्यवाद की त्यांनी आम्हाला एक स्टेज दिलं आणि आमच्या डोक्यात येणाऱ्या काही वेगळ्या आयडियाजना तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्लॅटफॉर्म दिला. सो सर्व ऑस्टिन मराठी मंडळाच्या धन्यवाद आमच्यातर्फे. आणि थँक्यू व्हेरी मच. मी पुन्हा नाव थँक्यू म्हणायला विसरले असेल तर आय एम सॉरी, पण आय एम जस्ट लिटिल नर्वस. तर सर्व ज्यांच्या ह्याच्या पाठीमागं शुभेच्छा आहे, हातभार आहे, ते सगळ्यांचे धन्यवाद.